तर नमस्कार मित्रांनो, आज आहे आपली गटारी अमावस्या आणि आमच्याकडे आज नॉनव्हेजचा बेत आहे. तर तुम्ही पाहू शकता मटनची चाप आहे, त्यानंतर आपला खिमा आहे. तर आपण दोन्ही आता एकत्र रेसिपी स्टार्ट करतोय. आपण ठेवलेलं आहे टोप, त्यानंतर इथे कांदा चिरून घेतलेला आहे, त्यानंतर मिरच्या, कोथिंबीर वगैरे. तर तेल तापलेलं आहे, आता त्यात आपण तेजपत्ता टाकलेला आहे, 3 तेजपत्ता आपण टाकलेले आहे. त्यानंतर आता कांदा टाकतोय त्याच्यामध्ये. सर्व आता एकत्र मिक्स करून घेतोय. त्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर एक टॅमॅटो कापून टाकलेला आहे. खिम्यामध्ये टॅमॅटो असतोच. चाप आपले मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. एक साईडला आता अजून तेल टाकलेलं आहे, त्यात पण 4 तेजपत्ते टाकलेले आहे. त्यानंतर कांदा पण टाकलेला आहे बारीक केलेला. एकत्र करून घेणार आहोत आपण आता हे मिश्रण पण. आणि एक साईडला पाहू शकता आता खिम्याचं, टॅमॅटो, कांद्याचे वगैरे रेडी. आता त्याच्यामध्ये आपण वाटण टाकणार आहे. नंतर मसाला, मीठ. मसाला आपला घरगुती आहे, मालवणी मसाला. आता इकडे आपण खिमा टाकणार आहे, त्यात आपण हळद टाकलेली ऑलरेडी, त्यामुळे आता आपण हळद नाही टाकणार. या साईडला पण आपण वाटण टाकलेलं आहे. तिकडे आता चाप टाकत आहोत. मटनची चाप आम्ही 1 किलो आणलेली आणि खिमा अर्धा किलो. तर ताटली ठेवत आहे, त्यात पाणी ठेवणार आहे लवकर शिजायला. इथे पण ताटली आपण ठेवलेली शिजायला. खिमा आपला ऑलमोस्ट रेडी झालेला आहे, तरी अजून थोडा वेळ आपण त्याला ठेवणार आहोत. पाहू शकते इकडे आपले चाप पण ऑलमोस्ट रेडी होत आलेले आहे. पण शिजायला जरा वेळ लागतो मटण असल्यामुळे. खिमा आपला पाहू शकता शिजलेला आहे बऱ्यापैकी. आणि इकडे साईडला आता आपले गरमागरम वडे निघत आहेत. तर मित्रांनो, या जेवायला मस्त की मटण, खिमा आणि वडे.